आता आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या 90 बातम्यांचा आढावा टॉप 90 मधून। लाडकी बहीण योजनेसाठी 60 दिवसांच्या मुदतीत म्हणजे ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मिळेल। योजनेत कुणीही गडबड केली तर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू, शिंदेंची माहिती। बुलढाण्यात तलाठ्याची ग्रामस्थांना अरेरावी, थेट मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी काळे यांना समज। लाडकी बहीण योजनेत जनतेची लूट सुरू, जनतेला लुटण्यासाठी ही योजना, राज्यातलं सरकार फसवं। लाडकी बहीण योजनेवरून नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका। मुस्लिम समाजात एकपेक्षा जास्त बायका असलेल्यांना आणि 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। मुस्लिम धर्मात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? प्रकाश महाजनांमागे भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते, त्यांच्या मागे असणाऱ्यांचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे। महाजनांच्या वक्तव्यानंतर कैलास गोरंट्याल यांची टीका। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बराच काळ बंद, सेतू कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीत सर्व्हर डाऊन। आमच्या सरकारच्या काळात पेपरफुटीची एकही घटना नाही, याच अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा आणण्याचा प्रयत्न, विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केला, आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून विधान परिषदेत प्रश्न उपस्थित, तर सर्वपक्षीय बैठकीसाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत आजच बोलणार, शंभूराज देसाईंची सभागृहात माहिती। सरकार एकही दिवस वाया घालवत नसल्याचाही दावा। मनोज जरांगे यांना झेड+ सुरक्षा द्या, मराठा संघटनांची मागणी, छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन। राहुल गांधी 14, 15 आणि 16 जुलैला वारीत सहभागी होणार, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची माहिती। एकीकडे हिंदूंवर टीका करायची आणि दुसरीकडे हिंदू मतांसाठी वारीत सहभागी व्हायचा दुटप्पीपणा, राहुल गांधींच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका। वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी, दिंड्यांना 20,000 रुपये मिळणार, वारकऱ्यांची वारी सुरक्षित होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर ठाकरे गट आक्रमक, विधान परिषदेतील कामकाजावर ठाकरे गटाच्या आमदारांचा बहिष्कार। अंबादास दानवेंनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची भूमिका घेतली, उद्धव ठाकरेंनीही जाहीरपणे माता भगिनींची माफी मागितली। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घ्या, अनिल परब यांची उपसभापतींकडे विनंती। निलंबन झालं ते एकांगी दिलगिरी व्यक्त करण्यास तयार होतो, उद्धव ठाकरे यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे, पण त्यांना राजकारणच करायचं होतं, अंबादास दानवेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। अंबादास दानवे अहंकारी, दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली, अहंकाराची परंपरा संजय राऊतांपासून सुरू झाली, प्रसाद लाड यांची टीका। प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्यानं अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन, निलंबनानंतर दानवे यांच्याकडून शिवालय कार्यालयात जनता दरबार, प्रश्न मांडण्यासाठी लोकांची गर्दी। भाजपला सत्तेसाठी दाऊदही चालणार आहे, महायुतीचं पनवती सरकार महाराष्ट्रात आहे, नवाब मलिक अजितदारांसोबतच्या बैठकीत दिसल्यामुळे नाना पटोलेंची भाजपवर टीका। अजित पवार गटाच्या देवगिरी बंगल्यावरील आमदारांच्या बैठकीत नवाब मलिकांची उपस्थिती। नवाब मलिक अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थित, पत्रकारांकडून विधान भवन परिसरात अजित पवारांना प्रश्न, तुम्हाला त्रास होतोय का? अजित पवारांकडून पत्रकारांनाच खोचक सवाल। नवाब मलिक महायुतीसोबत हे काल स्पष्ट झालं, त्यांचा फायदा घेतला जातोय हे त्यांनी ओळखावं, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। फक्त मतासाठी नवाब मलिकांना बोलवलंय की सोबत घेण्यासाठी? फडणवीसांनी खुलासा करावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। मलिकांबाबत आमची भूमिका कायम, फडणवीस दादांशी पूर्ण चर्चा करतील, राऊतांच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मलिकांपेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक भाजप शिंदे गटात, फडणवीस त्या लोकांवर बोलणार का? दादांच्या बैठकीतील मलिकांच्या उपस्थितीवरून राऊतांची टीका। महायुतीत कोल्हे लांडग्यांना मोदी शहांनी वाघाचं कातड दिलं, निवडणुकीनंतर त्यांचं कातड आणि मुखवटे ओरबाडून काढून संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला। वाघाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडायला हवं होतं, वाघ कोण, लांडगा कोण आणि उंदीर कोण हे जनतेला माहिती, खासदार नरेश म्हस्केंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर।
पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसात कळेल, अजितदारांचं वक्तव्य. अजितदारांचे आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना दादांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. अजित पवार मनातून पूर्ण खचलेले आहेत, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. भास्कर जाधवांची टीका. कटोरा घेऊन उभा राहिलो तरी माझ्या मतदारसंघात निधी दिला नाही. दादांच्या कार्यालयात 50 फोन केले, पत्रही पाठवली, सरकारने एक दमडी दिली नाही. आव्हाडांची अजित पवारांवर टीका. अजित पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकरांसह पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोरेही शरद पवार गटात. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता 12 अर्ज, 2 अपक्षांचे अर्ज पडताळणीत बाद. परिषदेसाठी आता निवडणूक होणार निश्चित. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची मतं निर्णायक, या निवडणुकीत आम्ही करेक्ट कार्यक्रम करू. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बालबुद्धीच्या नेत्यानं मोदींना लोकसभेत घाम फोडला. ज्यांना मोदींनी बालबुद्धी म्हटलं त्यांनी तुमचं बहुमत हिसकावलं. मोदींच्या राहुल गांधींवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर. नाना पटोले पुढील मुख्यमंत्री, सत्कार सोहळ्यात घोषणाबाजी. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांचा सत्कार सोहळा. लोकसभेला काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्यानं दादरमध्ये कार्यक्रम. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची बैठक. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत बैठक. जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो, कुणीतरी लपून छपून फोटो काढले, खोडसाळपणा केला. नागेश आष्टीकर यांची भेटीवर प्रतिक्रिया. तर मी हिंगोलीचा पालकमंत्री, त्यामुळे खासदारांची भेट झाली. अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. महायुतीत तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार. एकमेकांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रवक्त्यांना सूचना. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंची बदनामी सुरू असल्याचा आरोप. आव्हाड आणि रोहित पवारांच्या निषेधार्थ परळी बंद. दुकानं, आस्थापना बंद असल्यानं रस्त्यांवर शुकशुकाट. हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 123 वर. दुर्घटनेबाबत अधिवक्ता विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी अमोल कोल्हेंची नियुक्ती. कोल्हे यांची ट्विट करत माहिती. राज्यसभेतून विरोधकांचं वॉकआउट. पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या वेळी मल्लिकार्जुन खरगेंना बोलू दिलं नसल्याचा आरोप. मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा अनादर झाला. शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. शालेय विद्यार्थ्यांना गुजरातवरून आणलेल्या पॉलिस्टर कपड्याचा गणवेश. रोहित पवार यांचा आरोप. मिलिंद नार्वेकरांना बळीचा बकरा करू नका. वेळ पडली तर एक उमेदवार कमी करू. नार्वेकरांना निवडून आणा. शिंदे गटाच्या शिरसाडांचा मवियाला खोचक टोला. परळीतील सरपंच हत्या प्रकरणात आणखी 7 जणांवर गुन्हा दाखल. धनंजय मुंडेंचे विश्वासू वाल्मिक कराडांसह 7 जणांवर गुन्हा. 29 जून रोजी परळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या. शंभूराजे देसाईंवर आमचा विश्वास. याआधी समाजाची कामं त्यांनी मार्गी लावली. सगळे सोयऱ्यांचा प्रश्नही ते निकाली लावतील. मनोज जरांगेंचा विश्वास. स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरात लावण्यात येणार नाही. फक्त सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर लावण्यात येतील. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. 1 जुलैपासून दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर लागू. मंत्री विखे पाटील यांची विधानसभेत माहिती. शेतकऱ्यांकडून प्रति लिटर 7 ते 8 रुपये तोट्यात दूध विक्री सुरू. भविष्यात राज्यात दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. राजू शेट्टींची दुधाला 40 रुपये देण्याची मागणी. गणेशोत्सवासाठी उद्यापासून एसटी बसचं आरक्षण सुरू. 60 दिवस आधी आरक्षणाची मुभा. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची सोय. भुशी धरण परिसरातील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा. भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुण्याच्या 8 तालुक्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी. गड किल्ले, पर्यटन स्थळं, धरणं, धबधब्यांवर 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर. 31,394 विद्यार्थी पात्र. म्हाडाची व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीतून भरघोस कमाई. ई लिलावात गोरेगावमधील व्यावसायिक गाळ्यासाठी 13,93 लाखांची बोली. उल्हासनगर महापालिकेकडून दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये 700 रुपयांनी वाढ. 1,500 रुपयांवरून 2,200 रुपये मिळणार. बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत परळीतील 842 पात्र रहिवाशांना घरांची हमी. पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी संगणकीय पद्धतीने सोडत. असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं बघता कामा नये. पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर मस्त ग्रुपची पाठी. तर मन इतकं निखळ ठेवा की कोणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये. त्रस्त ग्रुपचं पहिल्या पाठीला पाठीनं उत्तर.
पुण्यात झिकानंतर आता डेंग्यूचाही धोका. पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या 5 रुग्णांची नोंद. महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 23.9 अनेक मंदिरं पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे कोडोली, चिकुर्डे, निलेवाडीमध्ये वारणा नदी पात्राबाहेर.